शिरपूर येथील नायब तहसीलदार यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। बनावट स्टॅम्प व खोटे प्रतिज्ञापत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी संदीप जमादार यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। मात्र अनेक दिवस उलटूनही पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही। यामुळे व्यथित होऊन संदीप जमादार यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला। प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला होता। तरी देखील संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले। आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले। वेळीच कारवाई झाल्याने मोठा अनर्थ टळला। खोट्या प्रतिज्ञापत्राद्वारे शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप गंभीर आहे। या प्रकरणात नायब तहसीलदार व संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी होत आहे। प्रशासनाच्या दिरंगाई विरोधात नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। न्याय मिळत नसल्याची भावना आंदोलनकर्त्यांमध्ये दिसून येत आहे। कायद्याच्या चौकटीत राहून न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या घटनेनंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे सांगण्यात आले। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर घडलेली घटना गंभीर मानली जात आहे। वेळीच पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे संभाव्य दुर्घटना टळली आहे।